उमेदवारांनी किमान प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकसभा मतदारसंघ हा फार मोठा आहे. जवळपास 1700 गावं 2000 बूथ एवढा मोठा मतदारसंघ असल्यामुळे रोज आपण एका सर्कलमध्ये एखादं गाव निवडतो. त्या प्रमुख कार्यकर्त्यांना लोकांना बोलवण्यात येत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद जिल्हा बोलवून आपल्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर. सकारात्मक वातावरण, एक नवीन उमेद, एक नवीन ऊर्जा काँग्रेस नाहीतर सकाळच्या 9 गर्दी असणं हे साधं शक्य नाही. रात्री झालेली नाहीये. बरोबर दिसायला लागले रात्र मंडळी बघा अख्खा लगेच स्थाप मारली. टीम आहे. असे कटकटे बैठका चहा म्हणजे सुरुवात काँग्रेस होतो. मला अजून आठवत आहे जिल्हा परिषद जिल्हा पासून मतदान घेण्यापर्यंत सर्वांनी सहकार्य त्यावेळेस केला. काडकर जबाबदारी भुवनवाडीवर होती. सभेत जेव्हा फॉर्म भरायचा भाग अंधारला त्यांना पाठवलं पाहिजे डॉक्टर साहेबांसोबत निरीक्षक होता. त्यांनाही ते तिकडचे बरोबर आजही आता 10 वर्षापूर्वीची असेल. ह्या सगळ्या लोकांना परत डॉक्टरांचं असं आता त्यावेळेस लागणार 200 सभा डॉक्टर साहेब थोडे बिझनेस ह्या जिल्ह्यामध्ये घेतल्या होत्या. पूर्ण जिल्हा पिंपळा काढण्याच्या त्यावेळेस आम्हाला सकाळी जर घरून 8ला निघालं म्हणजे गाडीमध्ये बसलं, जेवण पुढे व्हायला लागलंय, चहा बनवायला जोश होता. तेव्हाचा काळ बघितला. गेल्या वर्षी लोकसभा बघितली. त्या जोशमध्ये 200 सभा कशासाठी बनवतो. लोक सापडले. क्या कर रहे मुझे भैया यहाँ पे जाए. काही 107 अनेक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मेहनत काँग्रेस कार्यकर्ता कुठे पडला असेल. देशामध्ये एक वेगळं वातावरण त्यावेळेस निर्माण करण्यात आलं. प्रचार त्यावेळेस निर्माण करण्यात आला. लोकांसमोर एक वेगळं ह्या पक्षाच्या विचाराच्या सरकारला आपण देशाने ट्राय करून लिहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि आता मात्र सगळेजण सावध झालेले आहेत की 10 वर्ष ज्यांनी आपल्याला आश्वासन दिली, घोषणा केल्या आणि प्रत्येक वेळेस जनतेमध्ये येत असताना आपण जर त्यांच्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या नेत्याला हा प्रश्न विचारला की जे तुम्ही सांगितलं तर काय झालं, तर मग ते सरळ आपल्याला सांगतात ते जाऊ द्या, ते चुनावी चुनले होते असं म्हणावं लागतं. पण आता आम्ही तुम्हाला विलीन देतो 2047 मध्ये काय होणार हे तुम्हाला आज आम्ही 2024ला सांगतो. पुढे 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 सरकत चाललं. पण आपल्या गाव पातळीवर काँग्रेस पक्षाचे सच्चे सच्चे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाने ह्या भागामध्ये देशामध्ये केलेली चांगली कामं होती. सगळ्या नेत्यांनी नेतृत्वाने सगळ्या समविचारी पक्षांनी केला.
आणि आपण आपल्या लातूरचा जरी उल्लेख त्याच्यामध्ये बसवला कारण लातूर लोकसभा 82 झाली. 82च्या निर्मितीनंतर 84 नंतर कारभार लातूर येत गेला. आदरणीय विलासराव देशमुख 1980 त्यावेळेस करत होते आणि मला माहिती कारभार माहिती किंवा नाही लातूरचा जिल्हा निर्मिती झाला किंवा लातूरच्या लोकसभेची निर्मिती त्यावेळेस आणि लातूरची लोकसभा जिल्हा निर्माण झाल्यामुळे लातूरच्या लोक कोण तिथं प्रतिनिधी असलं पाहिजे तर त्या आदरणीय स्वर्गवासी निलंगेकर साहेबांनी एक सुशिक्षित उमेदवार एक पेशाच्या वेळेस ते ऍडव्होकेट होते त्यांना पुढे करण्यात आलं आणि पण त्यावेळेस ते विद्यमान लातूर मतदारसंघ नेतृत्व होतं. पण ती चर्चा झाली त्यांना त्यावेळेस संधी मिळाली. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लातूरचं त्यावेळेचं जे काही नेटवर्क होतं विधानसभेला प्रतिनिधी कोणाला असावं आणि एका साहेब आणि आपली गावातली सरपंचकी निवडणूक त्यावेळेस गावाचे सरपंच धाराशिव जिल्हा होता. युथ काँग्रेसचे ते तिथं जिल्हा धाराशिव होता. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या आणि त्यावेळेस युथ काँग्रेसमध्ये काम साहेब करत होते. मग अशी एक एक संधी लोकांना जेव्हा मिळत गेली तेव्हा मग लातूरच्या आमदारकीचा निर्णय आला की सर्वांनी साहेबांचं नाव पुढे केलं. लातूरचं प्रवास लोकप्रतिनिधी म्हणून ह्या भागाचा साहेबांना आपण पहिल्यांदा निवडून दिलं. ह्या परिसराने ह्या गावांनी ह्या सर्कलनी मागे वळून पाहिलं नाही. ती माझी 2019ची शेवटच्या ते लास्टची निवडणूक आणि आता परत 24ला आपण निवडणूक. गोविंद बोराडे सांगितल्यासारखं कधीही मांजरा पट्टा ज्याला म्हणून पहिलं मांजरा पट्ट्याने आपल्या काम आदरणीय विलासराव देशमुख त्यांना आमदार करून पुढे पाठवलं केले. राज्यभरामध्ये त्यांच्या ओळखी झाल्या. आदरणीय त्यांनी त्यांना सहज सल्ला दिला तुम्ही नवीन आमदार आहात तुम्हाला काहीतरी तुम्ही करा. माझा सल्ला राहील बघा एखादा कारखाना आमदार लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक आमदाराकडून प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या भागासाठी आणू शकतो. तर सहज ते हे बोलून गेले आणि विचार बसला. ते परत त्या काळामध्ये काळेसाहेब असतील काका अजूनही त्यांच्यासोबत त्या टीम मध्ये त्यावेळेस काम सगळं काय करायला बघताय. आज जे तुम्ही मांजरा पट्ट्यात काय पालट बघताय आज मांजरा पट्ट्याचं आपण कुठेही बसवतो उसाचं काढणं आपल्याला दिसतं किंवा आपल्याला बघून माहिती आहे. त्यावेळेस क्रूडवाडीपासून लातूरला येईपर्यंत आपल्याला तसं काही पीक सापडायचं नाही. सूर्यफूल असायचे कारण आम्ही जेव्हा साहेबांसोबत गाडीमध्ये क्रूडवाडीला पहाटे 5ला 6ला ती ट्रेन थांबायची. तिथून बसायचं 9-10 पर्यंत लातूर गाठायला आम्हाला 4 तास लागायचे. गाडीमध्ये अजून एक झोप व्हायची म्हणजे तिथं झोपायचं आणि मग उठलं की अजून आलं का लातूर आलं का लातूर आलं का लातूर हे प्रत्येक वेळेस आई साहेबांना आम्ही प्रश्न विचारतो नाही अजून थोडं झोप अजून यायचं. पण आता हळूहळू जेव्हा बार्शी डोंगर क्रॉस करत आता इथं आलो किंवा जसं जसं सूर्यफूल यायचं
तेव्हा आम्हाला कळतात आपण लातूरच्या जवळ आलेलो आहोत. ती व्यवस्था त्यावेळेस त्याची आपल्याकडं शेती, डाळीची शेती त्यावेळेस पिकवायचो, त्याच्यामधून आपला प्रपंच आपण चालवायचो. आणि दशक उलटून गेली आणि आता चित्र कम्प्लिटली बदललेलं आहे. मांजरा पट्टा म्हणून जो नावलौकिक झालेला आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट लेवलचं काम झालेलं आहे. आम्ही लहानपणी ऐकायचो लोमटे बाप्पा तुमच्या घरात देखील साहेबांचे जुने फोटो आहेत. तर त्या काळामध्ये तुम्ही घरात घेतलेला फोटो, त्या घरावरची छत, प्रत्येक वेळात तर स्लॅबचं घर, 2-2 मजलीची बिल्डिंग तयार झाली. तिला एक चांगल्या नेतृत्वाचा जेव्हा साथ मिळाला, हे सगळं आपण करू शकलो. तात्पर्य एवढंच आहे की 80च्या दशकातल्या आपल्या वडीलधारी मंडळींनी आपल्यासाठी जे नेतृत्व निवडलं होतं, त्या नेतृत्वानं आपल्या भागामध्ये चाकूरकर साहेब असतील, साहेब असतील, अनेक त्यांचे सहकारी ते त्यांच्यानंतर त्यांचं काम पुढे नेत होती. फर्स्ट जनरेशनची संचालक मंडळ आहेत, आता सेकंड जनरेशन संचालक मंडळ पुढे बसतं. त्यावेळेस त्या सगळ्या नेतृत्वाने ही जी व्यवस्था उभी करून ठेवली, त्याचे फळ आज देखील आपण 10 वर्षामध्ये काय झालं, महाराजांनी सांगितलं, आपल्या उमेदवारांनी सांगितलं, प्रचाराला आपण बळी पडलो, देशच बळी पडला. आपण काय देश, पण गेल्या 10 वर्षामध्ये एखाद्या वेळेस आपण एखाद्या नेतृत्वाला जेव्हा निवडतोय, अशा अपेक्षेनं ज्या नेतृत्वाला आपण निवडलं, त्याच्याकडून जर आपला भ्रमनिराश झाला असेल, आली नसतील, तर प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हा ते आपल्या समोर येतात, आपली पाटील आपण दिल्लीला पाठवलं, ते लोकसभेचे स्पीकर झाले, राज्य हा इतिहास आहे आपला. त्या पक्षामध्ये आपली हा वजन आहे लातूरचा. मोठ्या पदापर्यंत आपण लातूरमध्ये निवडून दिलेलं नेतृत्व पोहोचू शकतं, कारण की ते त्या पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता त्या नेतृत्वात होती. म्हणून या मागासलेल्या भागातलं आलेलं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये जर आपण त्यांना संधी दिली तर करू शकतं, एवढी क्षमता त्याच्यामध्ये होती आणि ते त्यांनी करून दाखवलं. आज एखादा नातू, एखादा मुलगा आपल्या वडिलांना हे विचारतो, तर पप्पा तुम्ही काय निवडलं, तुमच्याकडे आपण हे त्याला सांगणार होतं, बेटा आम्ही भूलथापाला बळी पडलो, आम्ही काँग्रेसचे म्हणून घरातच राहिलो, मतदारापर्यंत गेलोच नाही. मतदान असेल आणि ट्रेंड पद्धतीनं आपापल्या गावामध्ये फक्त 15-16 हजार हिशोब आहे. तुम्हाला सगळ्याला 16,000, 15,000 सरासरी 70 बरोबर आहे. म्हणजे टनेज कमी आहे. हा बरोबर आहे. रिकव्हरीचा पट्टा, रिकव्हरीच्या 70च काढणार असतो. हा काळगावचा म्हणजे 100-150 टनाचा, काळगावमध्ये मिळतंय किती, 70 टन. नुकसान कोणामध्ये, पक्षाचं आहे. कुठल्या पक्षाचं आहे, म्हणजे 25,000 मतदान आहे, 16,000 होतंय आणि 16,000 झालेल्या मतदाना झालेल्या मतदानाचं 90% गेल्या माझ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला. 16,000 मतदान इथं झालं, तर 10,000ची लीड काळगाव सर्कलनं मला दिली. फार चांगला आहे. बघा
16,000 झालं, 10,000 आपल्याला लीड आहे. अजून एक आपलं फार चांगलं आहे. एक अजून एक काय माझा काही काही वेळेस लोकांचा फोन येतो, SMS येतो, हार्वेस्टर तर पाठवलंय पण लय मागायला कोयता तर आलाय. त्रास होतो की नाही, खंत वाटते की नाही, कारखान्याला आपण फोन करा. पण ते ऐकू भाषावर आपण ते सगळं बघितलं होतो. पण काळगावमध्ये असं झालं, हा स्थानिक त्रास नोटा झाल्या. झालेल्या मतदानापैकी मतदान झालंय सर्कलला, नोटा किती गेल्या असेल? झालेल्या 16,000 पैकी कुणाचं गणित चांगलं असेल तर नोटा 2,000 मतदान केलं. म्हणजे किती टक्केवारी झाली? चला 14% रिकव्हरी जर कमी झाली, 14% जर हार्वेस्टरमध्ये मायनस करा. तुमच्या भाषेत तुम्हाला ही पण निवडणूक हीच आहे की आपला हा रिकव्हरीचा झोन आहे. चांगल्या क्वालिटीचं बेनं लावलेलं आहे. तर त्या परिवाराला किंवा त्या पक्षाला अपेक्षित आहे की पहिला अधिकार सर्व अधिक ऊस हा मांजरा पट्ट्याचाच आहे. मांजरा कारखाना त्या नावानंच नावाजले, त्याचीच अपेक्षा जास्त असणार आहे का नाही? आणि ते आपण करू शकतो का? सहज करू शकतो की आपापल्या गावामध्ये आजपासून आपण जर बूथवर जाऊन बघितलं, याद्या जर वाचून बघितल्या की आपल्याकडे जे गळती होते आहे किंवा आपल्याच घरात पण आपलं ते घरातच राहिलं. म्हणजे असं झालंय की कधी कधी तर घराच्या दोन्ही गाड्या तर बसता येत नाही एकदम. आज स्कॉर्पिओ घेऊ आहे जरा, पण माणूस बसणार एकच आहे, त्याला एक एक करून चक्कर मारावी लागेल. त्यामुळे आपल्या भागामध्ये आमची अपेक्षा तुमच्याकडे विनंती एवढीच आहे की मतदान ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याच्यामध्ये का असं होत आहे की लोकसभेची गरज आहे. सोसायटी आपण बघतो, ग्रामपंचायत निवडणुकी आपण बघतो, त्याच्यामध्ये पहिलं आहे म्हणजे मतदार आहेत. त्याच्यामध्ये 25,000 गावामध्ये किती स्थानिक आहेत, कुठं बाहेर आहेत, ती पहिली आधी आपल्याला कळते. आपापल्या गावाचं आपल्याला माहिती आहे, आपापल्या बूथचं आपल्याला माहिती आहे, ते आपण बाजूला केलं पाहिजे. मग आकडा किती आहे, मग 25 मधले जर समजा 5,000 नाहीतच आहे, मग 18,000 मध्ये 16 होत असेल तर अधिक चांगलं. पण जेव्हा आपण वर सरासरी बघतोय त्याच्यामध्ये कमी वाटतं. तर होणारं मत आणि जे नोटाला जात गेलं मतदान, नोटाला गेलं म्हणजे त्यावेळेस वेगळा विचारायला गेलं. तर नोटाचं मतदान किंवा जो आपल्या मतदाराचं नुकसान होत आहे, नोटाचं गेलेलं मतदान त्या विचाराचा असेल तर त्याला आपण हे प्रश्न विचारले पाहिजे, बाबा दिलंस पण आता तुझ्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे. जे भेडसावत आहे ते महागाईचे आहेत, बेरोजगारीचे आहेत, शेती पिकाच्या मालाच्या लोकांसमोर घेऊन जाऊ शकतो. बहुतांश मतदार म्हणजे कोणी मजुरी करतं तर कोणी शेती करतं. शेतामध्येच मजूर आहे, हे दोघं जर शेती हाही त्यातला विषय, कारण आपणच पिकवलेला आपल्यालाच विकता आला, हे खर्च कसे सोचणार आहे? हा एक भाग झाला. त्याच्यानंतर त्या भागात चाललेल्या आणि तिसरा भाग झाला की त्यांचा भागाचा जो 6,000 देतोय आम्ही, एवढे पैसे देतोय. तुमच्यासमोर मी एक गणित तिथं मांडणार आहे, काही मला माहिती काल आमच्या लोकांनी मिळवून दिली की ज्या पक्षातले
लोक आहेत ते सगळे लोक आपल्या समोर काय सांगतात बरं त्याला आपण हिशोब घालू कुणाला नोट ते म्हणतात आम्ही 5 किलो तांदूळ देतो बरोबर आहे प्रति महिना 50 रुपयाचा धरले तर 5 रुपये 5 किलो आम्ही गहू देतो जे मोफत देत आहे 5 किलो गहू देतो रुपये महिना 5 किलोचे 12 महिन्याचे 420 सन्मान निधी वार्षिक आम्ही देतो किती देतात 6,000 देतात आता ह्या 3 आकड्याची जर सरासरी बेरीज तर गणित बसतं 7,020 बरोबर आहे म्हणजे 7,020 सरकारच्या आपण दिलेल्या मतदानावर सरकार म्हणतात की आम्ही सगळं तुम्हाला देतोय त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान दिलं तर आम्ही हे देतो आता सरकार आपल्याकडून वसूल काय करते बरोबर आहे हे सरकार तिथं बसल्यानं ते निर्णय घेतले निर्णय पहिला घेतला बरोबर आहे म्हणजे 400चा सिलेंडर जर 1100 झाला असेल झालंय की नाही झालं तर 400चा 1100 केलं तर 500 रुपये तरी सरकारने घेतले जरी आपण वापरला एकावर मागचं काय बऱ्या मोठ्या कुटुंबात होते मग एकच करू मध्ये 500 रुपयाचा धरले तर 12 महिन्याचे किती होतात 6,000 एखादं घर चालवायला एखाद्या गृहिणीला ताई बसलेल्या आहेत एखादं घर 4 लिटर तेल तर लागत असेल 4 बाटल्या महिन्याच्या जर तेल 4 लिटर असेल 100 रुपये लिटरचं जर तेल असेल तर 400 रुपये त्याचे किती होतात 4,800 मग बाबा लोक फिरले ते म्हणले पेट्रोल महागत चाललेलं आहे तुमचं काही होणार नाही तर पेट्रोल कमी करायचं असेल तर बाबा बाबा कोण तुम्हाला माहिती ते खोटं बोलण्यामध्ये पटायचे केस चालू आहे केस कशावर चालू आहे तुम्ही एवढं खोटं कशाला बोलला माफी मागितली सुप्रीम कोर्टात की मी एवढं खोटं बोललो जाहिरातबाजीमध्ये मी एवढं खोटं बोललो तरी जाहिराती केल्या तेही ते खोटंच बोलले त्यावेळेस होतं पेट्रोल 60 मिळत होतं जे म्हणले 40 होईल 40 बाबा खोटं बोलले 40 बरोबर होतं पण 40 कुठं लागणार होतं हे मात्र त्यांनी सांगितलं नाही पण जवळपास महिन्याला एखाद्या कुटुंबामध्ये 1,000 रुपये पेट्रोल जर वापरत असेल 12 × 1,000 कैलाशा गाडीचं बिल मला माहित नाही प्रवास जास्त आहे महेशला कमीच केलं पेट्रोलच परवडतं इथंच आमच्याकडे तर आलं आम्ही घरामध्ये खर्च तर 12 महिन्याचा पेट्रोलचा खर्च 12,000 झाला पुढं जा तांदळात सुद्धा सरासरी ग्राहकाला 40 रुपयानं वाढ आहे तांदूळ जर एखाद्या कुटुंबाला लागत असेल त्याचा हिशोब 9,600 वाढ धरली 20 किलो पिठामध्ये 12 × 300 3,600 कुणाला जे काही शर्ट पॅन्ट घालायचंय एखादा त्या घराचं खर्च 8,000 ते 10,000 रुपये वाढलेला आहे कुटुंबामध्ये मुलाचे असतात सणाचे असतात हे किमान साध्या कुटुंबाचं उदाहरण देतोय मी कुटुंबाची एका महिन्याच्या यांनी रोखलेले त्याचा हिशोब त्या बिचाराला जो गोर थांबून ठेवले किंवा कमी केले तर त्याचे 14,500-15,000 रुपये त्याला मिळत नाही घर खर्चासाठी त्याच्या स्वतःच्या खर्चासाठी पेन्शनवर जगणं होतं त्यांचं गौरव 25,000 रुपयाची कमी करण्यात आली अजून तुम्ही सोयाबीनवर आलोच नाही ते येणार आहे हे फक्त ग्राहक जे तुम्ही गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतात तुमचा खर्च जो तरी वाढवला आहे
एकीकडे ते म्हणले सगळं फुकट आणि दुसरीकडे ही व्यवस्था निर्णय घेऊन उभी केली तर तुमच्याकडून खिशातून वर्षाला किमान 1 लाख रुपये कुटुंबाकडून ते जादा घेतात. परत घेतात किती लाख, ह्याचा कधी आपण ही ह्या निवडणुकीचं मूळ आहे. लढायचं लोकांमध्ये हेच जाऊन सांगायचं की हे सगळं करत करायचं. जाहिरातीवर तेच चालायला लागलं. जाहिरातीवर नेतृत्व निवडून एकमेकाच्या तर बदनामी करणं, ह्याला हे करणं त्याच्या पुढे चाललंय. राजकारण असं असतंय. सांगितलं बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर काय इथं प्रामुख्याने घेतो, ऊस आणि सोयाबीन. तुम्हाला माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर 4 ते 14 मध्ये आपल्या कारखान्याकडून कोणत्या वर्षी कारखाना चेअरमन होता, व्हाईस चेअरमन बांद्राला एफआरपी किती काढला होता आपण? 2200. 8 लाख जवळपास आपला एफआरपी होता ऊसाचा. आज आपल्या 2700 म्हणजे गेल्या वर्षी 2700 2800 या वर्षी काहीतरी म्हणजे वाढ झाली की नाही? म्हणजे प्रतिवर्षी थोडी थोडी वाढ होत चाललेली आहे. आता विचार करा 2008 ला एखादा हेक्टर ऊस लावण्यासाठी आपण सांगा होईल एक 10 वर्षाखालचं सांगा, 5 वर्षाखालचं सांगा. 25-30,000 खर्च, भाव 50-60 टन. आता तो तुमचा 30,000चा खर्च आजच्या ह्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट किंवा तुमच्या लागवडीचा, मजुरीचा, मला जसं डीएपी सांगितलं 300चा 1000 झालं. हेक्टरी खर्च लागवडीचा 1 लाखाच्या पुढं. तर 30,000चा खर्च किती हुशारीनं 1 लाखावर नेला. तुम्हाला भाव मिळताना काय म्हणतात? साखरेचे भाव वाढले तर महागाई वाढल. म्हणजे 2014 ला साखरेचे भाव 2800, 2900, 2600, 3100, 3200 वर आहेत. 3300, 3400 लोक 40 रुपये द्यायला तयार आहेत. धोरण आहे की 40 मध्ये विकायची, महागाई वाढते. बाजारामध्ये साखरेची मंदी असल्यामुळं आपल्या साखरेला चांगले दिवस आहेत. तसं कांद्यामध्ये होतं. साखर जर महाग विकली तर महागाई वाढते म्हणून साखर तुम्ही 32-33च्या पुढे विकायची नाही, पण एफआरपी मात्र 2700-2800चा द्यायचा. सोयाबीनचं 2014 ला 4-4.5 व्हायची, 6,000 केले पाहिजे, 10,000 झालं पाहिजे. आणि त्यावेळेस लावायचा खर्च 2400, 2600, 2700 असेल मजुरी सहित. 2024 ला 24 उजडला. सोयाबीननं धरलं होतं 6,000, 10,000पर्यंत सोयाबीननं मजल मारली होती. पण यांची धोरणं ठेवली. आता लागवडीचा खर्च 4,000च आहे. म्हणजे तुमच्या पदरात काय पडलं? तुमचं बरं होताना तर हे विषय घेऊन आपण लोकांपर्यंत जाणार आहोत का? हे पटतं? हात वर करून सांगा होय का नाही. नाहीतर मी आता याच्यानं काही होणार नाही. पण हे सगळं आपण निर्णायक भूमिकेत जर पुढे गेलो, गावापर्यंत गेलो, येणाऱ्या आपल्या देशाला आपल्याला त्याच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी ती सुरुवात. मजुरीचे भाव वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले आहेत, पिकाचे भाव वाढत नाहीत, हमी भाव मिळत. तरुण पिढीला हेही आपण सांगितलं पाहिजे. नातनांना त्यांनी भारतरत्न आता दिलं.
आम्ही स्वागत केलं, पण रत्न देत असतो त्याच्या कार्य नाही, त्याची जीवन चारित्र्य कथा आपण काय यांनी असं उल्लेखनीय काम केलंय की आपल्या आयुष्यामध्ये असं उल्लेखनीय काम यांनी काय केलं की ज्यासाठी यांना भारतरत्न म्हणून आपण स्वीकारतोय. डॉक्टर स्वामीनाथनचं म्हणणं काय होतं की ह्या देशामध्ये आणि ह्या देशामध्ये शेतकऱ्यांना आपण एमएसपी सरकारच्या माध्यमातून देऊ शकतो, ह्याची व्यवस्था करायची जर सरकारला असेल त्या अभ्यासाचा आधार घेऊन सरकारने शेतकऱ्याची जी ही प्रश्न पिकवलेला त्याचा हमीभाव त्याच्या इनपुट कॉस्ट प्रमाणात त्याला दिला पाहिजे, उभं केलं पाहिजे आणि प्रत्येक पिकाचं विश्लेषण त्यांनी केलंय. प्रत्येक भागाचं देशामध्ये त्याचं एमएसपी असावं, काय पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन असावं हे सांगितलं होतं. ह्या रत्नानं काय काम केलं त्याची अंमलबजावणी मात्र नाही. आणि त्याने काय आश्वासन दिलं होतं आम्हाला निवडून द्या, आम्ही स्वामीनाथन आयोग त्यावेळेस त्यांनी केलं नाही. 10 वर्ष झाली केलं नाही. पण ह्या सरकार काय सांगताय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जर आपल्याला द्यावी लागेल. पंजाबचे शेतकरी रस्त्यावर आहेत, इथले कांद्याचे शेतकरी रस्त्यावर आहेत, ह्या सगळ्या देशामध्ये अन्नधान्याचे शेतकरी रस्त्यावर आहेत. मूलभूत अधिकार त्यांना मिळवून देण्याचे असतील, रास्त भाव त्यांना त्यांच्या पिकाला मिळवून देण्यासाठी असेल, आम्ही याच्यावर विचार करू आणि गरज भासली तर स्वामीनाथन आयोग देखील लागू करू. कारण की तो आता पण ते आयोग लागू करण्याची आता काळाची गरज झाली की जर एखाद्या शेतकरी आपल्या शेतकरी कुटुंबातली सगळी ही माणसं वर्षभर रस्त्यावर आंदोलन करण्याची त्यांची तयारी आहे. आपण हे समजू नका ते तो या देशातला शेतकरी आहे. शेतकऱ्याला काही जात नसते. शेतकरी म्हणूनच ही एक जात आहे. त्या शेतकरी जातीमध्ये आपण जन्माला आलो तर ह्या जातीचा एक पगडा तिथं जो आंदोलन करतोय कशासाठी करतोय की जे शेतकऱ्याला हमीभाव मिळाला तुम्हाला मिळणार नाही का, तुमच्या पिकाला मिळेल. पण ह्या आंदोलनामध्ये आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याशी संवेदनशीलतेनं आपण वागलं पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. लातूरी शिक्षणाची पंढरी आपण म्हणतो. अनेक मुलं आपण शिकवतात, क्लासेस लावतात, नीटच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा, मध्ये ऍडमिशन घेण्याची धडपड, दयानंद मध्ये ऍडमिशन घेण्याची धडपड, इथं लागलं नाही तर धडपड, हे सगळं करत आपण आपल्या लेकरांना शिकवतो. त्याच्यानंतर ते शिकून ग्रॅज्युएट होतात, आपल्याला बरं वाटतं, पण ते परत बेरोजगार हातामध्ये येते निराशा. आघाडीचं सरकार आल्यानंतर काम की प्रत्येक अशा तरुणाला जे 21 ते 25 वर्षाचा असेल तरुणी किंवा तरुणी आपापल्या अभ्यास ज्यांनी त्याच्यात घेतलाय, जी डिग्री ज्या त्याला निगडीत कंपन्यांना सांगून त्यांना 1 वर्षाची नोकरीची हमी सरकार 1 वर्षासाठी मिळवून देणार आहे आणि किमान पगार त्या नोकरीचा त्यांना वर्षाकाठी 1 लाख तयार आहेत. पण त्यांना तुमच्या मतदानाची साथ पाहिजे. ते निर्णय कधी घेऊ शकतील, सरकारमध्ये आल्यानंतर घेऊ शकतील. नोकरी त्यांना द्यायची, जे आपलं मेहनतीनं कुटुंब चालवतोय, कुरपणाला जाते, मजुरी म्हणून त्यांची अडचण आहे. त्यांचं पोट त्यांच्या हातावर आहे. अशा कुटुंबाची की किमान 1 लाख रुपयाचा पगार त्या महिलांना आपण चालू करणार. 1000 रुपयाचा तो पगार सन्मानपूर्वक. कारण त्याचं कामच ते आपलं घर कसं चालवते. ते जर एक दिवशी कामाला गेले तर घरी उपाशी बसावं लागतं. त्यासाठी 1 लाख रुपयाचा पगार त्यांना चालू करून द्यायचा असेल तर त्या गरीब जनतेपर्यंत सज्ज व्हावं लागेल, लढावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे न्याव्या लागतील.
हेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जी पुढची 2-3 रांगे त्यांच्यावरही जबाबदारी आहे. आपल्याला पक्षाने आपल्याला इथल्या आपापल्या विविध गावामधून त्या गावाला संधी देण्यात आलेली. मान उंचवण्यासाठी संचालक पद असेल, कधी गावाचा मान उंचवण्यासाठी सभापती पद असेल, कधी गावाचा मान उंचवण्यासाठी असेल. सगळं काही आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे लोक, सगळं बघितलं. पक्षाने वागण्यासाठी कुणाला संचालक, कुणाला बाजार समिती, कुणाला कारखाना, कुणाला आणि जिथं कुठं पक्षांना जर संधी मिळाली, कुठं आमदारकी असेल तर आमदारकी त्या भागाला प्रतिनिधित्व करणारे लोक आपण उभे. कुणाला विलासराव देशमुख युवा मंच असेल, अनेक जागेवर दखल घेऊन त्यांच्या गावातल्या त्यांच्या मागची ताकद बघून त्यांना तिथं आपण कार्यरत केलेलं आहे. आता ही जबाबदारी त्याच्यावरून घेतलेली. आज आपण डॉक्टर साहेबांना भेटलो, आज आपण डॉक्टर साहेबांना त्यांचे विचार आपण ऐकले, त्यांचा दृष्टिकोन आपण ऐकला. त्यांना असं काम करायचं. लातूरचे प्रश्न दिल्लीमध्ये मांडता येतील, लातूरचे प्रश्न मांडून दिल्लीवरून इथं चांगलं काहीतरी होणार असेल. आता डॉक्टर साहेबांना जर आपल्याला काही सांगायचं असेल तर लातूर जरी चांगली चालली, बांद्रा पट्ट्यामध्ये एमआयडीसी चांगली चालते, त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय चांगलं चालतं, हे सगळं चांगलं चालतं. झालेलं आहे की आता आम्हाला लातूरसाठी तुम्ही एम्स कसं आणून देता ह्याच्याकडे आमचं लक्ष. मागायचं तर एवढं मोठं मागायचं, छोटं मागायचंच नाही. छोटं मोठं आपण पण तुमचा तुम्ही एक मुद्दा राहिला मला सांगायचा की उसाचं जे ₹1,00,000 झालं याची व्यवस्था कोणी केली? सरकारने केली. तुम्हाला झळ पोचू नये त्याची व्यवस्था जिल्हा बँकेने केली. काय केली जिल्हा बँकेने व्यवस्था? तुमचं बजेट खराब झालं, 1 लाखामध्ये भागत नाही, 3 लाखापर्यंत शेतकऱ्याला भागत नाही, 5 लाखाला शेतकऱ्याला भागत नाही, वरच्या शेतकऱ्याला. मग प्रत्येक ती योजना, प्रत्येकाचा अभ्यास करून प्रति सकट की ह्या सगळ्या लागणारा पिकवण्यासाठी ज्या लागणाऱ्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या महाग झालेल्या आहेत. म्हणून आता वाढवली पाहिजे. सर्वप्रथम आपल्याकडे सरकार नाहीये, पण आपल्याकडे शेतकरी जर अडचणीत असेल तर आपण एक पाहिजे आणि फक्त बोलून नाही, आश्वासन देऊन नाही. आणि अंमलबजावणी संचालक बोर्डाच्या पहिल्या मीटिंगमध्ये करण्यात आलं. मध्यवर्ती बँकेमध्ये आहे निर्णय घेऊन तुमच्या खात्यावर तेवढे पैसे वर्ग करण्याचं देखील धाडस बँकेत होत. 3 लाखाची जेव्हापर्यंत लिमिट होती तेव्हा तुमच्या उसासाठी टोटल वाटप पीक कर्जाचं 900 जवळपास 40% उसाचं होतं. म्हणजे 450 कोटी 350 कोटी सोयाबीनचे याचे म्हणून 500 कोटी, म्हणजे असे 900 कोटीचा हिशोब होता. हा निर्णय झाल्यानंतर ही अडचण समजल्यानंतर ओपन तिथं आहे, आपल्याला काही त्यांना सांगता येत नाही. पण आपण आपल्या परिस्थितीला वाटप हा 1750 कोटी रुपयावर नेऊन आणि त्याच्यापेक्षा कमालीचं काम असं की आपली संस्था जी आपल्या कुटुंबाची काळजी करते, त्या संस्थेला काही झालं नाही पाहिजे, टिकली पाहिजे, ती संस्था त्याच पद्धतीने काम केली पाहिजे. म्हणून ह्या वेळेस ऐतिहासिक प्रत्येक सोसायटीने करून दिली. जिथं पहिल्यांदा मुद्दल
बँकेमध्ये जमा केलं, ह्यासाठी स्वतःच्याच पाठीवर हात काढून घ्या. आमच्या निवडचे प्रतापराव नेहमी सांगायचे, नेहमी एक वाक्य वापरायचे, कधी मी गावात गेलो, त्याला आपणच जपलं पाहिजे. ही जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्या तळहातावरचं पोळं तुम्हाला जाणीव आहे, म्हणून तुम्ही जपलंय. तळहातावरचे पोळं आहे, ह्याच हातानं झालेलं आहे, ह्याच हाताला मोठं करायचं. कामगिरी आपली उरलेली आहे. कारण हे मांजरा पट्ट्यामध्ये हे साहेबांनी निर्माण करून दिलेलं आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आपल्या